आज भावसिंगपुरा या भागामध्ये जवळपास माझ्या हिशोबाने 60% वर या ठिकाणी रोड असेल, ड्रेनेज लाईन असेल, ते सर्व या ठिकाणी काम करतात. पहिल्यांदा या मध्य विभाग म्हणजे सर्वात जुना शहर म्हणजे मध्य विभाग. आज खरं सांगतो, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी एवढा पैसा आम्हाला दिला की त्याच्या माध्यमातून तुम्ही हरसोल भगतसिंग नगरपासून सर्वसामान्यांना रोड हे ते पाहिजे ते करायचं. आम्ही 100% प्रयत्न या ठिकाणी केला. राहिलेले आहे येणार याच्यामध्ये सर्व आम्ही करून लोकांना देणार आहे. जे जे लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न कसे सोडवता येतील आम्ही 100% या ठिकाणी सोडून देणार. भागामध्ये खूप विकास होत आहे, नागरिकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अगदी पत्रकार बांधव जे या ठिकाणी सांगतायत की खरंच आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोठे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. माता भगिनी, महिला, ज्येष्ठ पुरुष, नागरिक, युवक अतिशय प्रचंड प्रमाणात खुश आहेत. कधी नव्हे तो एवढा मोठ्या प्रमाणात विकास आमच्या परिसरामध्ये मागील 1 वर्षापासून म्हणजे एक प्रकारचा विकासाचा झपाटा आम्ही लावलेला आहे. आणि ज्या प्रकारे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी विकासाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचून प्रत्येक घटकाचे कामं ते मार्गी लावत आहेत, त्याच्याच धर्तीवर आदरणीय आमच्या या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आदरणीय आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांनी आमच्या मध्य विधानसभेची कायापलट करण्यासाठी भरघोस निधी या ठिकाणी आणत आहेत. आणि त्याचबरोबर आपले जे पालकमंत्री महोदय आहेत ते सुद्धा अतिशय कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. निश्चितच आपण ज्या प्रकारे बघतायत की या ठिकाणी एक 10 लाख रुपयाचा रोड आणायचा तर मोठी कसरत करावी लागत होती, परंतु 3.5, 4 कोटी रुपयाचे रस्ते आमच्या या संपूर्ण प्रभागामध्ये होत आहेत. आणि निश्चितच आम्हाला फार या गोष्टीचा आमच्या माता भगिनींचा पुरुषांना अभिमान आहे की मी फक्त एक निमित्त आहे. हे जे निधी, हे जे धावपळ आणि ज्या प्रकारच्या विकासाच्या माध्यमातून आपण कामं बघत आहोत तर मी एक फक्त निमित्त आहे. यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदे जे आम्हाला पाठबळ देत आहेत, आदरणीय पालकमंत्री आम्हाला पाठबळ देत आहेत आणि विशेष करून या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आमचे नेते आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब आम्हाला जे पाठबळ देत आहेत आणि करोडो रुपयाचे निधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून देत आहेत, त्या माध्यमातून या परिसराची कायापलट झालेली आहे. 70 ते 80% वर या परिसराचे संपूर्ण काम झालेलं आहे आणि ड्रेनेज लाईनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम होत आहे. आपण बघताय निसर्ग कॉलनी या डोंगराच्या पायथ्याशी पासून जो नाला आहे या ठिकाणी खाली भीमनगर मध्ये आउटलेटची व्यवस्था होती, परंतु हा डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी आउटलेटची व्यवस्था नव्हती. तर त्या माध्यमातून करोडो रुपयाचे संपूर्ण त्या निसर्ग कॉलनीच्या नाल्याने या MIDCच्या पूर्ण बाहेर काढण्याचं, आउटलेट काढण्याचं काम सुद्धा मोठ्या पोकलँडच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे. जलकुंभ असेल, हा इकडे आपण जलकुंभ पाहताय, 26.5 लाख लिटरचा जलकुंभ आमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि 27.5 लाख लिटरचा जलकुंभ सुद्धा या ठिकाणी मोठ्या थाटाने बनत आहे. असा कुठलाच वर्ग नाहीये की आमच्या परिसरातला तो नाखुश आहे. सगळ्या परिसरामध्ये अतिशय विकासाची गंगा, मी मागच्या वेळेस पण बोललो की सुनामी आहे एक प्रकारच्या विकासाची आमच्याकडे उपलब्ध आहेत. कारण की याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर कोणता जर घटक असेल तर ते माझ्या माता भगिनी, नागरिक हे माझ्या पाठबळ माझ्या सोबत आहेत आणि कसल्याही प्रकारचं ते हे करू देत नाही की बाबा भाऊ तुम्ही आमच्या सोबत चला, आपण मग शिंदे साहेब असतील, पालकमंत्री असतील किंवा जयस्वाल साहेब असतील यांच्याकडून आपण निधी उपलब्ध करू. आणि निश्चितच त्या सगळ्या या माता भगिनींच्या पाठबळामुळे आणि सर्व ज्येष्ठांच्या, युवकांच्या पाठबळामुळे आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 3 ची कायापलट या ठिकाणी होत आहे आणि निश्चितच संपूर्ण परिसराचा विकास हा मोठ्या थाटात होत आहे आणि नागरिक त्यामुळे प्रचंड प्रमाणात खुश आहेत. प्रभागामध्ये काही तुमच्याकडे पद नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करताय. काही लोक म्हणतात की बाबा नगरसेवक यांच्या अगोदर की बाबा हे करू ते करू, परंतु तुम्ही याकडे कसं बघता? मी याकडे सर्वप्रथम तर असं बघतोय की आपण जे आता बोललात
पत्रकार, मला माहिती आहे पत्रकार जेव्हा बोलतात तर हे नागरिकांच्या मनातलंच बोलतात. ते बरोबर बोललात तुम्ही की माझ्याकडे कुठलंही पद नाहीये, ना मी शहराध्यक्ष आहे, ना कुठल्या मोठ्या पदावर आहे, ना नगरसेवक आहे, ना माजी नगरसेवक आहे. परंतु मला एक कळते, माझ्यामध्ये एक जिद्द आहे. जिद्द याची आहे की काम करायचं, आणि जिद्द असल्यावर कुठलाही अशक्य गोष्ट नाहीये. ही जिद्द आहे म्हणूनच तर एवढं कामाचे म्हणजे आमच्या एक प्रकारचा सपाटा लावलेला आहे, आणि त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं काम आमच्या परिसरामध्ये थांबलेलं नाहीये, आणि मोठ्या जोमानं आमच्या परिसराचा विकास आम्हीच घडून आणतोय आणि सर्व मिळून करतोय. कारण की विकास करायचा तर तुमची दूरदृष्टी असली पाहिजे. ज्या प्रकारे मी नेहमी सांगतो की आपल्या घराचं जेव्हा आपण काही एखादं कन्स्ट्रक्शन करतो, बांधकाम करतो, तर जशी आपण एक दूरदृष्टी ठेवून, जसं आपण आउटसोर्सिंग ड्रेनेज असेल, पाईपलाईन असेल, हॉल असेल, किचन असेल, बाथरूम असेल किंवा जिना असेल, जसं आपण नियोजन करतो त्या प्रकारचं संपूर्ण परिसराचं नियोजन आम्ही या भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण प्रभाग क्रमांक 3चं केलेलं आहे. आणि पूल असेल, रोड असेल, ड्रेनेज असेल, लाईट असतील, नळ असतील, संपूर्ण नियोजन झालेलं आहे, आणि त्या माध्यमातून 80% वर कामही झालेलं आहे. या 1 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर पर्यंत आमचे उर्वरित संपूर्ण कामही होतील, आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आम्हाला भरपूर निधी देत आहेत. त्याबद्दल मी सर्व परिसराच्या नागरिकांच्या वतीने, माता भगिनींच्या वतीने, सर्व युवकांच्या वतीने मी शतशः आभार मानतो. धन्यवाद. जरी कार्यकर्ता असला आणि साहेबांना त्यांनी फोन केला, तो आपल्या मतदारसंघातला असो किंवा दुसऱ्या मतदारसंघातला असो, प्रत्येक साहेब मी शिवसैनिक बोलतोय आणि माझं असं काम आडलंय, इथं असं झालंय, खूप ठिकाणी असं झालं की ऍक्सिडेंट झाला आणि साहेबांच्या माध्यमातून त्या लोकांना त्या ठिकाणी मदत मिळाली. सांगायचं तात्पर्य हेच की सर्व कामात तत्पर असणारे आपले आमदार साहेब, ऋषी भैया यांच्या माध्यमातून भरपूर कामं या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत साहेब सुखदुःखात सहभागी असतात. जिथे कोणी गेलेलं असलं त्या ठिकाणी पण साहेब आधी हजर असतात. कुणाच्या लग्न कार्यात, कुणाच्या वाढदिवसाला, बारशाला साहेबांना म्हणजे काही हे लागत नाही. किंवा कोणी सांगितलं की साहेब माझ्याकडे हा कार्यक्रम आहे, तर त्यावेळेला जरी नाही वेळ भेटला तरी साहेबांना ज्या वेळेला वेळ भेटला त्यावेळेस साहेब जाऊन तिथं भेट देऊन आल्याशिवाय राहत नाही. हा माझा मागच्या 30 वर्षाचा अनुभव आहे. साहेबांसारखं नेतृत्व खरं म्हणजे आपल्याला लाभणं आपलं हे सुदैव आहे की अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलं. येणाऱ्या काळात भरपूर कामं या शहरातील होतील, यामध्ये बराचसा विकास झपाट्याने होईल. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी वेगवेगळ्या योजना आणून जी महिलांना ताकद दिली, महिलांना सक्षम केलं. खरंच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आपण एक कौतुक करायला हरकत नाही, कारण महिलांना सक्षमीकरण हे साहेबांचं पहिलं ध्येय, आणि आपल्या सर्व माता भगिनींची सुरक्षा हा साहेबांचा प्रथम. साहेबांनी यावेळेला माता भगिनींच्या सुरक्षेवर जास्त लक्ष दिलेलं आहे. लाडकी सून अभियान, लाडकी बहीण अभियान, वेगवेगळ्या माध्यमातून. आता साहेबांनी लाडकी सून, तुमच्या माहितीस्तव आणखीन एक सांगते की साहेबांनी लाडकी सून हे अभियान चालू केलेलं आहे. कुठल्याही एखाद्या माता भगिनीला त्रास झाला तर मी आता ग्रुपवर बाबा टाकायला सांगते, किंवा साहेबांच्या पण ग्रुपवर असतं की लाडकी सून अभियान असं आहे की त्या नंबरवर फोन केला आणि सांगितलं की साहेब ह्या महिलेला अत्यंत त्रास होतोय, तिला घरची मंडळी किंवा इतर कुणी त्रास देत असेल तर त्याचा ताबडतोब न्याय निवाडा या ठिकाणी होतो. खरंच कौतुक करण्यासारखी ही योजना आहे. मी या ठिकाणी सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करते आणि पुढची सूत्र संबंधित व्यक्तीकडे देते. माझी जी निवडणूक झालेली आहे, तर मी गेल्या दिवसात कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून भाऊ सोबत काम करतोय. आणि निश्चितच जो व्यक्ती चांगला काम करेल त्याची एक पोच पावती असती, ती आज मला बाबाभाऊ तायडे व प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून मला आज मिळालेली आहे. तसंच इथून पुढे जेवढी पण जबाबदारी माझ्यावर देतील या आपल्या प्रभागाची, मी ती निश्चितच पार पडेल. भाऊने आदेश द्यावा आणि मी ती पार पाडणार. मी माझे 2 शब्द संपवतो. नळ नव्हते, काहीच नव्हतं, लोक प्लॉटही घेत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही इथं मंडप टाकला होता. 14 एप्रिल, पहिली 14 एप्रिल आम्ही साजरी केली. लोक आम्हाला हसत होते, मंडप उडून चालले होते, पाणी नाही, लाईट नाही. पण सरांनी, तायडे सरांनी इथं नंदनवन फुलवलेलं आहे आणि अजूनही ते कार्य छान करतायत. याचं खूप कौतुक करावं असं वाटतंय. आणि सगळी ही पावती आहे सगळ्या कामाची त्यांची. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागणार आहे. भाऊसाठी तुमच्याकडून काय मत राहणार आहे? आणि भाऊच निवडून येणार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी सगळी सहकार्य आहेच. आम्ही ते काम करून घेणार आहे. ते आमच्यासाठी हवे भव्य प्रत्येक कामाचं त्यांनी पाठपुरावा करतात आणि करून देतात. आमचे प्रत्येक कामं ते करून देतात.
आणि खूप छान त्यांचं कार्य आहे. आम्ही 20 असंच वर्षापासून पुढे चक्रा चालू मारल्या, कलेक्टर ऑफिस इकडे, नगरसेवक आणि छोट्या कार्यालयापासून मोठ्या कार्यालयापर्यंत आम्ही मोर्चा घेऊन गेलो. तर आम्हाला पाण्यासाठी, रस्त्यासाठी, ड्रेनेजसाठी, आम्हाला कुठल्याही सुविधासाठी आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही. पण आमचे बाबा भाऊ तायडे यांनी नगरसेवक नसताना, पद नसताना आम्हाला एवढं त्यांनी पाठीशी उभा राहिली आमच्या, आणि आम्हाला सोबत घेऊन ते काम करताय. आणि आम्ही पुढे पण करणार आहे, आणि पुढे पण त्यांच्याकडनं जे असेल ते करून घेणार आहे. येणाऱ्या काळात बाबा भाऊला भरघोस मतांनी निवडून देणार का? निवडून देणार. भरपूर मतांनी आम्ही त्यांच्यासाठी जीवाचं रान करू. सगळ्यांची पाठीशी त्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. आम्ही घरी घरी जाऊ आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न म्हणजे आणूच आम्ही. महिला वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. आतापर्यंत 20 वर्ष झाले, आणि 20 वर्षापासून आतापर्यंत असा धडाडीचा नेता आम्हाला आतापर्यंत लाभलेला नाही, आणि कुणीच आले नाही. लोक आम्हाला हसत होते, पण आम्हाला ऍडव्होकेट तायडे साहेब असे लाभले तर आमचे खूप पटापट काम होऊ लागले. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे ते काम पूर्ण आमचं करणार म्हणजे करणार. आम्ही कुणावर विश्वास ठेवणार नाही, पण त्यांच्यावर ठेवणार आहे. आम्ही एवढंच बोलतो. ठीक आहे, साहेबांनी सांगितलं त्यांचं करायचं. आपल्या परिसरासाठी भरघोस निधी साहेबांच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची व्यवस्था असेल, विजेचा